अहिल्यादेवी होळकर म्हणजे कोण? ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकांभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला अशा लोकमाता म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो तेव्हा एखादी अद्भुत शक्ती जन्म घेते आणि नेमकं तेच घडलं अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी पिता मानकोजी शिंदे व माता सुषमाबाई यांच्या पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्या नावाचं रत्न आलं. त्या लहानपणापासून अतिशय हुशार व धाडसी होत्या. अवघ्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकरांशी झाला. त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही 2 अपत्ये होती. अहिल्यादेवी धार्मिक वृत्तीच्या होत्या. राजा होण्यासाठी सत्ता लागते पण जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी ममता, करुणा आणि निष्ठा लागते. अहिल्यादेवींनी 28 वर्ष राज्यकारभार करताना धर्मशाळा, घट, विहिरी, रस्ते, मंदिरे आणि शिक्षण संस्थाही उभे केल्या. महिला वर्गासाठी सुविधा निर्माण केल्या. सती प्रथा बंद केली. अशा प्रजाहितामुळेच त्या प्रजावत्सल म्हणून ओळखल्या गेल्या. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात पंडित नेहरूंनी त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. तर जॉन मल्कम सारख्या इंग्रज अधिकाऱ्याने त्यांना भारताच्या इतिहासातील तेजस्वी स्त्री रत्न म्हटलं आहे. अहिल्यादेवी जगातील एकमेव व्यक्ती होत्या की ज्यांना जिवंतपणी देवी ही पदवी मिळाली होती. त्यांचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. आपण त्यांचे जीवन कार्य पाहता त्यांच्याकडून नेतृत्व, कणखरपणा आणि समाजनिष्ठा हे गुण घेतले पाहिजे. होता तिचा दरारा साम्राज्याचाही पसारा, होता तिचा दरारा साम्राज्याचाही पसारा. गरिबांची होती ती आय जशी दुधावरची साय, जशी दुधावरची साय. जय हिंद, जय राजमाता.